कर्ण मागच्या जन्मी कोण होता? ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रोते हो, आज आपण ज्या महापुरुषाची कथा ऐकणार आहोत ती केवळ एका योद्ध्याची गाथा नाही, तर पूर्वजन्माच्या कर्माची, अटूट तपश्चर्येची आणि नियतीच्या अद्भुत खेळाची एक विस्तीर्ण संहिता आहे. या कथेच्या केवळ श्रवणाने माणसाच्या मनातील संशयाचे जाळे नष्ट होते, मानवी जीवनातील संघर्षाचे मर्म समजते आणि अंतःकरणात एक अपूर्व भक्तीचा स्रोत वाहू लागतो. महाभारताच्या रणसंग्रामात ज्याने आपल्या दातृत्वाने आणि शौर्याने सूर्यालाही लाजवले, तो सूर्यपुत्र कर्ण मागच्या जन्मी कोण होता, त्याची ही कथा एका विस्तीर्ण कालखंडाचा पडदा सारून आपल्यासमोर उभी राहते. द्वापर युगाच्या शेकडो वर्षे आधी, जेव्हा या पृथ्वीवर सत्य आणि तपाचे साम्राज्य होते, तेव्हापासून या कथेचे मूळ जोडलेले आहे. श्रोते हो, अत्यंत प्राचीन काळी सत्ययुगाच्या उत्तरार्धात दंभोद्भव नावाचा एक महापराक्रमी आणि अत्यंत महत्वाकांक्षी असुरराजे राज्य करत होता. त्याच्या मनात त्रैलोक्यावर विजय मिळवण्याची तीव्र लालसा निर्माण झाली होती. त्याने विचार केला की जर मला अमरत्व मिळाले तर या सृष्टीतील कोणतीही शक्ती माझा पराभव करू शकणार नाही. याच तीव्र इच्छेने प्रेरित होऊन त्याने सृष्टीचे निर्माते भगवान ब्रह्मदेवांची कठोर आराधना सुरू केली. हजारो वर्षे त्याने एका पायावर उभे राहून अन्न पाण्याचा त्याग करून अत्यंत दारुण तपश्चर्या केली. त्याच्या तपाच्या उष्णतेने स्वर्गातील इंद्राचे आसन डगमगू लागले, दिशा दाही बाजूंनी पेटून उठल्या आणि शेवटी ब्रह्मदेव त्याच्यासमोर प्रकट झाले. ब्रह्मदेवांनी त्याला वर मागण्यास सांगितले, तेव्हा दंभोद्भवाने अमरत्वाचा वर मागितला. परंतु सृष्टीच्या नियमानुसार जन्माला आलेल्या प्रत्येकाचा मृत्यू निश्चित असल्याने ब्रह्मदेवांनी त्याला अमरत्वाचा वर देण्यास नकार दिला. ब्रह्मदेवांच्या नकारानंतरही दंभोद्भव निराश झाला नाही, तर त्याने आपल्या कुटील बुद्धीचा वापर करून एक चतुर युक्ती शोधून काढली. त्याने ब्रह्मदेवांकडे एक अत्यंत कठीण आणि अशक्यप्राय वाटणारा वर मागितला. तो म्हणाला, हे प्रभू, जर मला थेट अमरत्व मिळत नसेल तर मला अशा 1000 दिव्य कवचांचे वरदान द्या, जे कवच माझ्या शरीराचे रक्षण करतील. या 1000 कवचांना तोडणे केवळ त्याच योद्ध्याला शक्य व्हावे ज्याने सलग 1000 वर्षे अत्यंत कठोर तपश्चर्या केली असेल. एवढेच नव्हे, तर जो योद्धा माझं एक कवच तोडेल तो कवच तुटल्या क्षणी स्वतः प्राणास मुकेल, त्याचा तात्काळ मृत्यू होईल. ब्रह्मदेवांनी तथास्तु म्हटले आणि दंभोद्भवाच्या शरीरावर एकामागोमाग एक अशी 1000 सुवर्णमय प्रकाशमान कवचे परिधान झाली. या अद्भुत आणि अभेद्य वरदानामुळे त्याचे नाव सहस्र कवच असे पडले. श्रोते हो, सहस्र कवच आता स्वतःला देवांपेक्षाही श्रेष्ठ समजू लागला होता. त्याला माहीत होते की सृष्टीत असा कोणीही जन्माला येणार नाही जो एकाच वेळी 1000 वर्ष तपश्चर्या करेल आणि कवच तोडल्याबरोबर स्वतःचा जीव गमावून बसेल. अहंकाराच्या मदोन्मत्त हवेत वाहून जात त्याने तिन्ही लोकांवर अत्याचार करण्यास सुरुवात केली. ऋषीमुनींचे यज्ञ उद्ध्वस्त केले, पवित्र आश्रमांची विटंबना केली आणि निरपराध प्रजेला छळायला सुरुवात केली. पृथ्वी माता त्याच्या पापाच्या भारात त्रस्तनहारी. देवांनी आपले दिव्यलोक सोडले आणि सर्वजण मिळून सृष्टीचे पालन करते भगवान श्री विष्णूंच्या चरणी शरण गेले. वैकुंठाधिपती भगवान विष्णूंनी देवांना धीर दिला आणि सांगितले की या असुराचा संहार करण्यासाठी मी स्वतः पृथ्वीवर अंशावतार धारण करेन. त्याच काळात बदरिकाश्रमाच्या शांत, पवित्र आणि निसर्गरम्य वातावरणात, जिथे हिमालयाच्या कुशीतून पावन गंगा वाहते, तिथे धर्मदेवांच्या अंशापासून 2 दैवी बालकांचा जन्म झाला. त्यांचे नाव होते नर आणि नारायण. हे दुसरे तिसरे कोणी नसून स्वतः भगवान विष्णूंचेच अवतार होते. नारायण हे शांत, ध्यानमग्न आणि पूर्ण ज्ञानी होते, तर नर हे तितकेच पराक्रमी, तेजस्वी आणि धनुर्विद्येत निपुण होते. या दोन्ही भावांनी सहस्र कवचाचा वध करण्यासाठी एक अत्यंत अद्भुत योजना आखली, ज्या योजनेची चर्चा आजही देवलोकात केली जाते. सहस्र कवच आपल्या रथात बसून गर्जना करत बदरिकाश्रमात पोहोचला, जिथे नर आणि नारायण ध्यानस्थ बसले होते. आपल्या तपाच्या बळावर आणि शक्तीच्या घमेंडीत त्याने त्या ऋषिकुमारांना युद्धाचे आव्हान दिले. तेव्हा ऋषी नारायण अत्यंत शांत स्वरात म्हणाले, हे सहस्र कवच, तुझा अंत जवळ आला आहे. तू ज्या वरदानाचा अहंकार बाळगत आहेस त्याचा न्याय करण्याची वेळ आता आली आहे, असे म्हणून नर आणि नारायण यांनी युद्धाची तयारी केली. परंतु वरदानाच्या अटीनुसार
एकाने तपश्चर्या करणे आवश्यक होते आणि दुसऱ्याने युद्ध करणे गरजेचे होते. श्रोतेहो, त्या घनघोर जंगलात मग एका अलौकिक युद्धाची सुरुवात झाली. ऋषी नर यांनी आपल्या हातामध्ये धनुष्यबाण घेतले आणि ते सहस्र कवचाशी थेट युद्ध करू लागले. तर दुसरीकडे ऋषी नारायण हे डोळे मिटून सलग 1000 वर्षे तपश्चर्या करण्यासाठी ध्यानमग्न झाले. नर आणि सहस्र कवच यांच्यात सलग 1000 वर्षे भयानक युद्ध चालले. बाणांच्या वर्षावाने आकाश झाकळून गेले, पर्वताचे कडे कोसळू लागले आणि समुद्राला उधाण आले. जशी 1000 वर्षे पूर्ण झाली आणि नारायण यांची तपश्चर्या पूर्ण झाली, तसे ऋषी नर यांनी आपल्या दिव्य बाणाचे संधान केले आणि सहस्र कवचाच्या शरीरावरील पहिले कवच विदीर्ण केले. पहिले कवच पृथ्वीवर पडताच ब्रह्मदेवांच्या वरदानानुसार ऋषी नर यांचे प्राण तात्काळ निघून गेले आणि ते मृत होऊन जमिनीवर कोसळले. सहस्र कवचाला वाटले की तो जिंकला, परंतु त्याच क्षणी ऋषी नारायण यांनी आपले डोळे उघडले. त्यांनी आपल्या 1000 वर्षांच्या कठोर तपाच्या पुण्याईचा आणि महामृत्युंजय शक्तीचा वापर करून आपले बंधू नर यांना पुन्हा जिवंत केले. आता भूमिका बदलली होती श्रोतेहो. आता ऋषी नर हे ध्यानस्थ बसले आणि त्यांनी सलग 1000 वर्षे तपश्चर्या सुरू केली. तर दुसरीकडे ऋषी नारायण यांनी धनुष्य हातात धरून सहस्र कवचाशी युद्ध सुरू केले. हा सिलसिला वर्षानुवर्षे शतकानुशतके चालत राहिला. एक भाऊ 1000 वर्ष युद्ध करायचा, तर दुसरा भाऊ 1000 वर्ष तपश्चर्या करायचा. तपश्चर्या पूर्ण झाली की युद्ध करणारा कवच तोडायचा आणि स्वतः मृत व्हायचा. मग दुसरा भाऊ आपल्या तपोबलाने त्याला पुन्हा जिवंत करायचा. अशा प्रकारे नर आणि नारायण यांनी मिळून सहस्र कवचाची 999 कवचे एक एक करून तोडून टाकली. आता सहस्र कवचाच्या शरीरावर केवळ एकच शेवटचे कवच उरले होते आणि त्याचा अहंकार पूर्णपणे गळून पडला होता. तो अत्यंत भयभीत झाला. त्याला समजले की हे सामान्य ऋषी नसून स्वतः साक्षात ईश्वर आहेत. जेव्हा ऋषी नारायण शेवटचे कवच तोडण्यासाठी पुढे सरसावले, तेव्हा सहस्र कवच आपला जीव वाचवण्यासाठी रणांगणातून पळाला आणि थेट सूर्यदेवांच्या शरणी गेला. तो सूर्यदेवाच्या मागे लपला आणि म्हणाला, हे दिवाकरा, मला शरण घ्या, माझे रक्षण करा. सूर्यदेवाने शरणागताचं रक्षण करणे आपला धर्म मानले आणि त्याला आपल्या तेजात सामावून घेतले. त्याच वेळी सत्ययुग संपून द्वापरयुगाची वेळ जवळ येत होती, त्यामुळे ते युद्ध तिथेच थांबले. श्रोतेहो, जेव्हा तो सहस्र कवच असुर स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धावत पळत सूर्यदेवांच्या रथाजवळ पोहोचला आणि त्यांच्या प्रभेमध्ये लपला, तेव्हा सृष्टीच्या रंगमंचावर एका नव्या अध्यायाची नांदी झाली. नर आणि नारायण ऋषींनी सूर्यदेवांना सांगितले की हे दिवाकरा, हा असुर महापापी आहे. याने संपूर्ण पृथ्वीला आणि देवलोकाला आपल्या अत्याचाराने त्रस्त केले आहे. याला तुमच्याकडे आश्रय देणे अधर्माचे ठरेल. परंतु सूर्यदेव आपल्या शरणागत वत्सलतेच्या धर्माला जागले. त्यांनी नरनारायणांना विनंती केली की जो माझ्या चरणी आला आहे त्याला मी सोडू शकत नाही. या जन्मात याचे 999 कवच तुटले आहेत आणि याचे पाप क्षीण झाले आहे. त्यामुळे या उर्वरित एका कवचासह याला माझ्याच अंशात विलीन होऊ द्या. भगवान विष्णूंच्या अंशाने ते मान्य केले, कारण काळ बदलत होता. त्रेतायुग संपून द्वापरयुगाची पावले उमटू लागली होती. तोच सहस्र कवच असुर सूर्यदेवाच्या अंशासह आणि त्या शेवटच्या उरलेल्या एका अभेद्य सुवर्ण कवचासह द्वापरयुगात कुंतीच्या पोटी ज्येष्ठ पुत्र म्हणून जन्माला आला, ज्याला संपूर्ण जग महादानी सूर्यपुत्र कर्ण म्हणून ओळखू लागले. द्वापरयुगाचा तो काळ अत्यंत विलक्षण होता श्रोतेहो. पूर्वजन्मीचे जे वैराचे आणि भक्तीचे धागेदोरे होते ते आता एका नव्या रूपात विणले जात होते. ज्याप्रमाणे सहस्र कवच हा कर्णाच्या रूपात जन्माला आला, त्याचप्रमाणे बदरिकाश्रमातील ते 2 दैवी ऋषी नर आणि नारायण यांनी सुद्धा या पृथ्वीचा भार हलका करण्यासाठी पुन्हा अवतार घेतला. ऋषी नारायण हे यदुवंशात भगवान श्रीकृष्ण म्हणून प्रकट झाले आणि ऋषी नर यांनी कुंतीच्या गर्भातून इंद्राच्या अंशाने धनंजय अर्जुनाच्या रूपात जन्म घेतला. पूर्वजन्मीचे ते 2 राजे, ते 2 योद्धे जे हजारो वर्षे एकमेकांशी लढत होते, तेच या जन्मात कर्ण आणि अर्जुन म्हणून समोरासमोर उभे ठाकणार होते. हा नियतीचा कसा अद्भुत आणि अनाकलनीय खेळ आहे पहा. मागच्या जन्मीचे वैराचे कर्ज फेडण्यासाठी संपूर्ण कुरुक्षेत्राची भूमी रक्ताने नाहून निघणार होती.
कर्णाचा जन्म हा जन्मापासूनच संघर्षाने आणि अपमानाने वेढलेला होता. जरी तो राजपुत्र होता तरी गंगा नदीच्या पात्रात वाहून गेलेले ते बालक अधिरथ सुताला सापडले आणि त्याचे संगोपन सूतपुत्र म्हणून झाले. लहानपणापासूनच त्याच्या अंगावर ते दिव्य सुवर्ण कवच आणि कानामध्ये ती दैवी कुंडल चमकत होती. ही तीच कुंडल आणि कवच होते जे सत्ययुगात ब्रह्मदेवांच्या वरदानाने सहस्र कवचाला मिळाले होते. या कवचाची शक्ती एवढी अफाट होती की जोपर्यंत हे कवच कर्णाच्या शरीरावर राहील तोपर्यंत त्रैलोक्यातील कोणतीही शक्ती, अगदी साक्षात यमराज किंवा देवाधिदेव महादेव सुद्धा त्याचा वध करू शकत नव्हते. कर्ण धनुर्विद्येत अचाट निपुण होता. त्याचे शौर्य सूर्यासारखे तळपत होते, परंतु पूर्वजन्मीच्या कर्माचे गाठोडे त्याच्या पाठीवर होते. मागच्या जन्मी त्याने असुर बनून ऋषीमुनींचा छळ केला होता. त्याच कर्माची फळे त्याला या जन्मात पावलोपावली मिळणाऱ्या अपमानाच्या आणि सूतपुत्र असण्याच्या वेदनेतून भोगावी लागत होती. श्रोते हो, कुरुक्षेत्राच्या युद्धाची रणशिंगे फुंकली जाण्यापूर्वी भगवान श्रीकृष्ण, जे साक्षात नारायण होते, त्यांना माहीत होते की जोपर्यंत कर्णाच्या शरीरावर ते शेवटचे कवच आहे तोपर्यंत अर्जुनाचा विजय होणे केवळ अशक्य आहे. पूर्वजन्मीच्या अटीनुसार 999 कवच तोडल्यानंतर जे शेवटचे कवच उरले होते ते तोडल्याशिवाय नर आणि नारायणाचा अवतार कार्य पूर्ण होऊ शकत नव्हते. म्हणून देवराज इंद्रा ब्राह्मणाचा वेश धारण केला आणि तो कर्णाच्या दारात आला. कर्ण हा महादानी होता. दुपारच्या वेळी सूर्यदेवाची पूजा करून तो जेव्हा मागे फिरायचा तेव्हा त्याच्या दारातून कोणीही याचक रिकाम्या हाताने जात नसे. इंद्राने नेमकी याच संधीचा फायदा उठवला आणि कर्णाकडे त्याच्या शरीराचे कवच आणि कुंडल दानात मागितली. कर्णाला समजले की हा समोर उभा असलेला ब्राह्मण सामान्य नाही, तर हा देवांचा राजा इंद्र आहे आणि तो आपल्या पुत्राच्या म्हणजेच अर्जुनाच्या रक्षणासाठी माझे प्राण मागायला आलाय. सूर्यदेवांनी कर्णाला स्वप्नात येऊन आधीच सावध केले होते की हे पुत्रा, कोणालाही आपले कवच देऊ नकोस, अन्यथा तुझा मृत्यू निश्चित आहे. परंतु कर्णाची दातृत्वाची प्रतिज्ञा एवढी मोठी होती की त्याने स्मितहाही पिली आणि म्हणाला, हे देवराजा, जर साक्षात इंद्र माझ्या दारात याचक बनून आला असेल तर हा या कर्णाचा अहोभाग्य आहे. माझी कीर्ती या नश्वर शरीरापेक्षा मोठी आहे. असे म्हणून श्रोते हो, अंतःकरणात जराही संकोच न बाळगता कर्णाने आपल्या हातातील तीक्ष्ण सूर्याने आपल्या छातीची त्वचा सोलून रक्ताने माखलेले ते दिव्य सुवर्ण कवच आणि कान कापून ती कुंडलं इंद्राच्या हातात ठेवून दिली. त्या क्षणी आकाशातून पुष्पवृष्टी झाली. देवांनी कर्णाचा जय जयकार केला. हे तेच दृश्य होते जेव्हा सहस्र कवचाचे शेवटचे कवच छिन्नविच्छिन्न झाले होते. कवच गेल्यानंतर कर्णाचे शरीर उघडे पडले, परंतु त्याचे तेज कमी झाले नाही. कुरुक्षेत्राच्या महाभयानक युद्धात जेव्हा कर्ण आणि अर्जुन समोरासमोर आले तेव्हा तो केवळ 2 राजांमधील लढा नव्हता, तर तो सत्ययुगापासून चालत आलेल्या नर आणि असुराच्या युद्धाचा अंतिम टप्पा होता. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाचा रथ अशा प्रकारे चालवला की कर्णाच्या पूर्वजन्मीच्या आणि या जन्मीच्या शापांचा प्रभाव एकाच वेळी प्रकट झाला. परशुरामांचा शाप, पृथ्वी मातेचा शाप आणि कवचाचा अभाव यामुळे कर्णाचा रथ जमिनीत रुतला. तो रथाचे चाण काढण्यासाठी खाली उतरला, शस्त्रहीन झाला आणि नेमक्या त्याच क्षणी भगवान श्रीकृष्णांच्या सांगण्यावरून अर्जुनाने अंजलिक बाणाचा संधान केले. तो बाण सुटला आणि कर्णाचे मस्तक धडापासून वेगळे झाले. कर्णाच्या मृत्यूबरोबरच त्या सहस्र कवच असुराच्या आत्म्याला शेवटी मोक्ष मिळाला आणि त्याचे दिव्य तेज पुन्हा सूर्यदेवामध्ये विलीन झाले. श्रोते हो, या कथेचे श्रवण केल्याने माणसाला समजते की कर्म हे किती बलवान असते. राजा असो वा रंक, देव असो व असुर, प्रत्येकाला आपल्या कर्माचा हिशोब द्यावाच लागतो. कर्णाने पूर्वजन्मी असुर असूनही या जन्मात आपल्या दातृत्वाने आणि निष्ठेने आपले नाव इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरून ठेवले. भगवान श्रीकृष्णांच्या आणि नरनारायणाच्या या लीलेचे स्मरण केल्याने मानवी मनातील अहंकाराचा नाश होतो आणि अंतःकरणात शरणागतीची भावना निर्माण होते. हीच ती पूर्वजन्मीची कथा, जी ऐकून मनाला शांती मिळते. भगवान श्रीकृष्णाच्या चरणी हीच प्रार्थना की आपल्या सर्वांच्या जीवनातील संकटांचा नाश व्हावा आणि प्रत्येकाला सन्मार्गावर चालण्याची बुद्धी मिळावी. ओम नमो भगवते वासुदेवाय. हरि ओम तत्सत.
मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा.